रॅपुन्झेल. एका गावात जॉन आणि नेल नामक जोडपं राहत होतं. त्यांना काही मूलबाळ नव्हते, पण त्यांना मूल व्हावे अशी खूप इच्छा होती. जवळच एक सुंदर बाग होती. त्या बागेत दुष्ट चेटकीण हेल्गा राहत असे. एके दिवशी नेलला कळले की ती आई होणार आहे. त्याच दिवशी तिने बागेत रॅपुन्झेलची पाने उगताना पाहिली. ती पाने अगदी ताजी हिरवी दिसत होती. जॉन, मला ती हिरवी पाने हवी आहेत. जॉनचे आपल्या बायकोवर खूप प्रेम होते. धोका दुर्लक्षित करून तो बायकोसाठी काही पाने आणायला गेला, पण पाने तोडताच त्याला दिसले की ती चेटकीण समोरच उभी आहे. तुझी हिम्मत कशी झाली माझे रॅपुन्झेल सोन्याची? तुला याची शिक्षा मिळेलच. जॉनने तिला खूप समजावले की त्याच्या बायकोला ती पाने हवी आहेत. ती लवकरच आई होणार आहे हेही सांगितले. नको, माझ्यावर दया कर. ठीक आहे, तुला हवी तितकी पाने घे, पण लक्षात ठेव, तुला होणारे मूल मी घेऊन जाणार. जॉन इतका घाबरला होता की त्याने ते मान्य केले आणि मग नेल रोज रॅपुन्झेलची पाने खाऊ लागली. काही महिन्यांनी तिने एका सुंदर मुलीला जन्म दिला. दुसऱ्याच दिवशी हेल्गा तिथे आली आणि तिने मुलीवर आपला हक्क सांगितला. ही मुलगी माझी आहे. आपले वचन पाळण्यासाठी जॉनने दुःखी मनाने मुलीला हेल्गाला दिले. त्या चेटकिणीने तिचे नाव रॅपुन्झेल ठेवले. रॅपुन्झेल मोठी होऊन खूप सुंदर तरुणी झाली. ती 12 वर्षांची झाल्यावर हेल्गाने तिला दाट जंगलातल्या एका उंच मिनारावर कैद केले. त्या मिनाराला दारे किंवा जिना नव्हता, एक छोटीशी खिडकी मात्र होती. जेव्हा हेल्गाला तिथे जायचे असे तेव्हा ती रॅपुन्झेलला खालून हाक मारी. रॅपुन्झेल, तुझे केस खाली सोड. रॅपुन्झेलचे केस खूप लांब, घनदाट आणि सुंदर होते, जसे काही सोन्याचेच होते. हेल्गाचा आवाज ऐकताच रॅपुन्झेल आपली केस खाली सोडी. त्यांना धरून हेल्गा मिनारावर जात असे, पण ती रॅपुन्झेल बरोबर फक्त तिला अन्न पाणी देण्यापुरतीच राहत असे. त्या मिनारावर रॅपुन्झेल अनेक दिवस राहत होती. एके दिवशी एक उमदा राजकुमार त्या जंगलात आला. अचानक त्याने मधुर गाण्याचा आवाज ऐकला. तो आवाज मिनारावरून येत होता. तो मिनारा जवळ गेला, पण तो सुरेल आवाज बंद झाला आणि त्याला एक कर्कश आवाज ऐकू आला. रॅपुन्झेल, रॅपुन्झेल, तुझे केस खाली सोड. ते सुंदर केस पाहून राजकुमार चकितच झाला. एका कुरूप चेटकिणीला त्याने वर चढताना पाहिले. त्याला ती गोड आवाजाची मुलगी पाहायची होती. चेटकीण खाली उतरण्याची वाट पाहत तो तिथेच थांबला. रॅपुन्झेल, तुझे केस खाली सोड. केस खाली येताच राजकुमार त्या आधारे वर चढला. एका तरुणाला बघून रॅपुन्झेल तर घाबरलीच, पण मग तिने त्याच्याशी मैत्री केली आणि गप्पा मारायला सुरुवात केली. एक गाणं गा ना. रॅपुन्झेल इतकी खुश झाली की तिने आपल्या गोड आवाजात अतिशय सुंदर गायला सुरुवात केली. त्या दिवसापासून राजकुमार रोज रॅपुन्झेलला भेटायला येत असे. रॅपुन्झेलवर त्याचे प्रेम जडले आणि त्याने तिला लग्नाची मागणी घातली. हो, मी तयार आहे. पण मी तुला खाली कसं नेऊ? खाली कसे उतरायचं ते मला माहित नाही. तू रोज रेशीम घेऊन येत जा. मी त्या दोराची शिडी बनवीन. जेव्हा शिडी तयार होईल तेव्हा मी खाली उतरीन आणि मग तू मला तुझ्या घोड्यावर घेऊन जा. त्यांनी आपापसात ठरवले की राजकुमार तिला रोज संध्याकाळी भेटायला येईल, कारण दिवसा ती चेटकिणी येत असे. पण एके दिवशी चेटकिणीने राजकुमाराला केसांच्या सहाय्याने त्या मिनारावरून खाली उतरताना पाहिले. मला फसवतायत काय? तिने एक योजना बनवली. दुसऱ्या दिवशी तिने रॅपुन्झेलचे केसच कापून टाकले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जेव्हा राजकुमार तिथे आला आणि त्याने हाक मारली, रॅपुन्झेल, रॅपुन्झेल, तुझे केस खाली सोड. केस तर खाली आले, पण वर जाऊन बघतो तर काय, रॅपुन्झेल ऐवजी ती चेटकीण उभी होती. आता तू रॅपुन्झेलला कधीही बघू शकणार नाहीस, कारण मी तुला आता ठार मारणार आहे. चेटकीण जोरात हसायला लागली, पण राजकुमार शूर होता. त्याने आपल्या तलवारीने त्या चेटकिणीला काही समजायच्या आतच तिला मारून टाकले. मग राजकुमार आणि रॅपुन्झेल त्याच केसांच्या आधारे खाली आले. लवकरच मोठ्या धूमधडाक्यात राजकुमाराने रॅपुन्झेलशी लग्न केले. रॅपुन्झेलचे आई वडीलही त्यांच्या महालात राहायला आले आणि ते सगळे सुखाने राहायला लागले.